काही केल्या तुमचे पिंपल्स जात नसतील, तुमचा चेहरा खूप प्रौढ आणि ओल्ड वाटत असेल किंवा तुमचा चेहरा तुम्हाला ओढल्यासारखा वाटतोय, सुरकुतलेला वाटतोय आणि काही केल्या तो एक तजेलदार ग्लोईनेस अजिबातच येत नाहीये, तर तुम्ही तुमचं नाईट स्किन केअर काहीतरी चुकीचं फॉलो करताय किंवा अजिबातच फॉलो करत नाही आहात. नाईट स्किन केअर कसं पाहिजे, स्किन केअर रुटीन मध्ये काय पाहिजे, कुठले प्रोडक्ट्स चांगलेत आणि तुम्हाला कुठले प्रोडक्ट सूट करतील आणि रेटिनॉल ह्या सिरम बद्दल अजून माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. एक्झॅक्टली कुठले प्रोडक्ट्स वापरायचे, किती डिटेलमध्ये वापरायचे आणि कसे लावायचे हे मी माझ्या नाईट स्किन रुटीनमधून नक्की सांगणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे. दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. स्किन अँड ब्युटी, फॅशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस इत्यादी. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉइंट नंबर 1, स्किन केअर तर सकाळी उन्हात जाताना फॉलो करायचं असतं ना, मग नाईट स्किन केअर कशासाठी? सगळ्यात महत्वाची वेळ जर का कुठली स्किन केअर करायची असेल तर ती रात्रीची वेळ आहे. रात्री जर का तुम्ही स्किन केअर नित्य नियमाने केलं तर तुमची स्किन अगदीच खूप खुश होईल, तुमच्यावर अजिबातच त्रास देणार नाही तुम्हाला. पण रात्री एक्झॅक्टली स्किन केअर का करायचं असतं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. आपली त्वचा नैसर्गिकरित्या रिबिल्ड आणि रिकन्स्ट्रक्ट होत असते, रिजनरेट होत असते रात्रीच्या वेळात. डेड सेल्स जाऊन परत नवीन स्किन येणं, कोलॅजन बूस्ट करणं, कोलॅजनचं जे उत्पादन आहे ते जास्तीत जास्त करणं. सकाळच्या वेळात धुळीमध्ये किंवा प्रदूषणामध्ये तुमची स्किन जर का ब्रेकआउट होत असेल किंवा काहीतरी पिंपल्स येत आहेत, ऍक्ने येत आहेत, तर रात्रीच्या वेळात अगदी तुमची स्किन दुरुस्त होत असते. म्हणजेच काय, सकाळी जर का तुमची स्किन ब्रेकआउट होतीये तर रात्रीच्या वेळात ते हील होतीये. आता हिलिंग स्किनला तुम्ही स्किन केअर केलं, स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर किती जास्ती फायदा होईल ह्याचा तुम्ही विचार करूच शकता. आणि अशा काही स्टेप्स मध्ये रात्रीचं स्किन केअर रुटीन जे आहे ते फॉलो करून तुमची स्किन अशी छान ग्लोईंग दिसेल. पॉइंट नंबर 2, रात्रीच्या स्किन केअर रुटीनची सुरुवात कशी करायची? आता दिवसभर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असता. मे बी तुम्ही कॉलेजला जात असाल, ऑफिसमध्ये जात असाल, ट्रॅफिक मधून येत असाल किंवा अगदी नॉर्मली फ्रेंड्स बरोबर हँगआउट करायला जात असाल किंवा घरी पण वेगवेगळ्या कामांमध्ये तुम्ही खूप थकत असाल. आणि आता तसंच जर का थकलेल्या अवस्थेत तुम्ही डायरेक्टली बेडवर क्रॅश होऊन झोपून गेलात तर ते अजिबातच चांगलं नाहीये तुमच्या स्किनसाठी, ग्लोईंग स्किनसाठी. भले तुमचा मेकअप असो किंवा नसो, तुम्ही एक मेकअप वाईप्स मध्ये इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. मी जे मेकअप वाईप्स वापरते ते न्यूट्रोजेनाचे मेकअप वाईप्स आहेत. तुम्ही कुठलेही वापरू शकता किंवा तुम्ही साधं रोज वॉटर रुमालावर थोडंसं शिंपडून तुम्ही त्याच्याने पुसू शकता तुमचा चेहरा. पण न्यूट्रोजेनाचे जे मेकअप वाईप्स आहेत ते खूप चांगले आहेत. मी ते रोजच यूज करते. त्याच्याने अगदी तुमची स्किन स्वच्छ होते. सगळा मेकअप जो आहे तो मस्कारा असेल किंवा सनस्क्रीन असेल साधं किंवा अगदी मेकअप प्रोडक्ट्स कॉम्पॅक्ट कुठलंही असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने काढलं जातं. म्हणजेच काय, स्किन केअरची पहिली स्टेप म्हणजे सगळा जो चेहरा आहे तो स्वच्छ मेकअप वाईप्सने पुसायचा. पॉइंट नंबर 3, फेस वॉश. ही कुठलीही ब्रेकिंग न्यूज नाहीये. तुमचा चेहरा जर का तुम्हाला स्वच्छ पाहिजे असेल तर तुम्ही फेस वॉश करणं मस्ट आहे. आता असा कुठला फेस वॉश तुम्ही वापरायला पाहिजे? आपल्याला माहितीये की आपण सकाळी उठल्यानंतर एकदा फेस वॉश करत असतो आणि आता रात्री झोपताना पण एकदा फेस वॉश करायला पाहिजे. तर आता 2दा दिवसातून जर का तुम्ही रोज फेस वॉश करत असाल तेव्हा कुठला तरी जेंटल सौम्य फेस वॉश वापरणं मी रेकमेंड करते. जो तुम्ही फेस वॉश वापरत असाल तो तुमच्या स्किनला सूट होणाराच हवा. आता माझी कॉम्बिनेशन स्किन आहे त्याच्यामुळे मी सॅलिसिलिक ऍसिडचा फेस वॉश वापरते. सेरावेचा एक सॅलिसिलिक ऍसिड स्पेशल फेस वॉश आहे जो मला खूप आवडतो, खूप सूट होतो. आता तुमच्या त्वचेचा प्रकार कुठला त्यानुसार तुम्ही फेस वॉश निवडायला पाहिजे. जर का तुमची त्वचा खूप कोरडी आहे, सेन्सिटिव्ह आहे तर सेटाफिलचा जो ड्राय फेस वॉश मिळतो तो खूप चांगला आहे. त्याचबरोबर जर का तुमची ऑइली स्किन असेल तर सेरावेचा जो मी वापरते सॅलिसिलिक ऍसिडचा तो पण खूप चांगला आहे. तो कॉम्बिनेशन स्किन साठी पण चांगला आहे, ऑइली स्किन साठी पण चांगला आहे. त्याचबरोबर डॉट अँड कीचे फेस वॉशेस पण मिळतात जे दोन्हीला चांगले आहेत, ऑइली स्किन साठी पण आणि ड्राय स्किन साठी पण. डॉट अँड की थोडं रिझनेबल ब्रँड पण आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय आउट करू शकता. पॉइंट नंबर 4, टोनर. आता ही एक अशी स्टेप आहे जर का तुम्हाला खूप कंटाळा आला असेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. पण अगेन टोनरचे खूप फायदे आहेत. तुम्ही जेव्हा फेस वॉशने तुमचा चेहरा धुता तेव्हा तुम्हाला एक जाणवत असेल बघा की थोडा कोरडा झालेला असतो तुमचा चेहरा, थोडा ड्रायनेस वाटायला लागतो. तेव्हाच लगेचच टोनर वापरायला पाहिजे. टोनरने खूप जास्ती हायड्रेशन मिळतं. मी जे टोनर वापरते ते टोनी मोलीचं राईस वॉटर असणारं टोनर आहे. राईस वॉटर आणि सेरमाइड्स आहेत त्याच्यामध्ये. राईस वॉटरचे फायदे म्हणजे फ्री रॅडिकल्स पासून पण प्रोटेक्शन मिळतं आणि त्याचबरोबर अँटी एजिंग साठी पण यूज करतात ते. आणि सेरेमाइड्स पण आहेत त्याच्यात, सगळे इसेन्शियल सेरेमाइड्स आहेत. इसेन्शियल सेरेमाइड्स म्हणजे काय, सेरेमाइड्सचा अर्थ काय, तुम्ही कुठले प्रोडक्ट्स यूज करायला पाहिजे ज्याच्यात सेरेमाइड्स आहेत
हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी एक मागच्या आठवड्यात व्हिडिओ केलेला होता, अख्खा सेरेमाइड्सवर तो मी व्हिडिओ केलेला होता, तो मी इथे टाकतेय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतेय, नक्की चेकआउट करा. पण टोनर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरची पीएच व्हॅल्यू जी आहे ती खूप छान मेंटेन राहते आणि त्याचबरोबर हायड्रेशन पण मिळतं, म्हणून टोनर नक्की वापरायला पाहिजे. पण अगदीच तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ही स्टेप तरी स्किप करू शकता. पॉइंट नंबर 5, रेटिनॉल. रेटिनॉल कसं वापरायचं, कुठलं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, कधी वापरायचं, हे असे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. रेटिनॉल बद्दल खूप मिसकन्सेप्शन्स पण आहेत. ऍट द सेम टाइम रेटिनॉल असं खूप फेमस झालेलं आहे असं वाटतं, म्हणून रेटिनॉल बद्दलचा हा पॉइंट जरा मोठा असणार आहे. आता तुमचं वय जर का 25 और 25+ असेल तर तुम्ही रेटिनॉल तुमच्या स्किन केअर मध्ये आणायला पाहिजे. 25 ते 30 मध्ये आपल्याला प्री मॅच्युअर एजिंग होत असतं, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, पण थोडं एजिंग दिसायला लागू शकतं, थोडे रिंकल्स आलेले असतात तुमच्या चेहऱ्यावर. जर का तुम्ही तुमचा चेहरा कम्पेअर केला, आपण जसे लहान असतो तसं आपला चेहरा ऑब्व्हियसली यंग दिसतो, असं छान तुकतुकीत दिसतो. असं का होतं तर आपलं जे स्किन बॅरियर असतं ते खूप इंटॅक्ट असतं, सेरेमाइड्स जे असतात ते छान फ्लोईंग असतात. पण जसं वय वाढतं तसं सेरेमाइड्स जे आहेत ते पण लूज पडायला लागतात. का? कारण का स्किन बॅरियर जे आहे ते लूज पडत असतं. त्याचमुळे अँटी एजिंग साठी जे सिरम आणलेलं आहे ते रेटिनॉल हे खूप फेमस झालेलं आहे आणि त्याचे फायदे पण खरंच खूप आहेत. जर का तुम्ही दर महिन्याला फेशियल किंवा क्लिन्झिंग करायला जात असाल ब्युटी पार्लरमध्ये तर ते पण स्किप होईल आणि तुमचा छान चेहरा जो आहे तो तुकतुकीत दिसेल इफ यू आर इन्क्लुडिंग रेटिनॉल इन युअर स्किन केअर. आता तुमचं जर का वय 25 किंवा 30 मध्ये मोडत असेल तर तुम्ही रेटिनॉल 0.1% to 0.25% पर्यंत वापरू शकता. त्याच्यापेक्षा जास्ती वापरू नका. मी कोसारेक्सचं 0.1% रेटिनॉल वापरते. आता ते किती वापरायचं, तर रेटिनॉल अगदीच पी साइज्ड वापरायला पाहिजे. अगदीच एक डॉट असतो तो सगळ्या चेहऱ्यावर आणि थोडासा मानेवर तुम्ही लावला पाहिजे. रेटिनॉलचे इतके फायदे आहेत की अँटी एजिंग साठी ते वर्क करतं, म्हणजेच तुम्हाला जे रिंकल्स आहेत, फाईन लाईन्स आहेत ते खूप उशिरा येतील. तुमचं जे प्री मॅच्युअर एजिंग आहे किंवा जे तुमची त्वचा प्रौढ दिसतेय ती कमी प्रौढ दिसेल आणि यंग दिसेल. त्याचबरोबर रेटिनॉलमुळे डार्क स्पॉट्स जे आहेत ते पण फेड आउट होतात, लाईटर होतात आणि तुमचा चेहरा जरा प्रौढ वाटतोय किंवा ओल्ड वाटतोय, तुम्ही तुमच्या एज पेक्षा जास्ती वाटताय, हे कधी लक्षात येतं तुम्हाला एक छोटे डार्क स्पॉट्स आलेले असतात, डोळ्याच्या आजूबाजू तुम्हाला थोडे रिंकल्स आलेले असतात, जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचे रिंकल्स दिसू शकतात. त्याचमुळे रेटिनॉल इन्क्लूड करणं खूप मस्ट आहे. तसंच जर का तुम्ही 30 किंवा 30+ असाल तर तुम्ही 0.1% पेक्षा जास्ती रेटिनॉल यूज करू शकता, म्हणजेच तुम्ही 1% रेटिनॉल यूज करू शकता किंवा 2% रेटिनॉल यूज करू शकता. आता जेव्हा तुम्ही रेटिनॉल यूज करताय, कुठल्याही वयोगटात असाल, तुम्ही सुरुवात करत असाल तर आठवड्यातून एकदा ते लावून बघा. आठवड्यातून एकदा लावल्यानंतर पुढच्या आठवड्यात परत लावा. असं 1 महिना फक्त 4दाच लावून बघा. त्याच्या नेक्स्ट महिन्यात तुम्ही हळूहळू ते 2दा 3दा असं करत इन्क्लूड करू शकता. तसंच आठवड्यातून मॅक्सिमम 3 ते 4 वेळाच तुम्ही रेटिनॉल लावलं पाहिजे. जर का तुम्ही 25 ते 30 मध्ये असाल तर 30 नंतर तुम्ही हळूहळू 5 ते 6 वेळा इन्क्लूड करू शकता. पण 1 ते 2 दिवस आहेत ते ब्रीदिंग टाइम द्यायला पाहिजे रेटिनॉलला. रेटिनॉलचे खूप फायदे आहेत पण डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. तुमची त्वचा सेन्सिटिव्ह होऊ शकते, सेन्सिटिव्ह झाल्यामुळे ड्राय पण होते. म्हणूनच रेटिनॉल तुम्ही जर का आदल्या रात्री लावलं असेल तर पुढच्या दिवशी सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे. एनिवे तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायलाच पाहिजे, पण जर का तुम्ही आदल्या रात्री रेटिनॉल लावलं असेल तर त्याहून मस्ट आहे ते. कारण रेटिनॉलमुळे डेड स्केल पडण्याची जी प्रोसिजर असते ती आणि बेबी स्किन यायची जी प्रोसिजर असते ती खूप फास्ट होते. त्याचमुळे डेड स्किन पडून बेबी स्किन येत असते आणि बेबी स्किन जी आहे ती प्रोटेक्ट करण्याची गरज असल्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मस्ट आहे. 25 नंतर तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल तरी रेटिनॉल तुम्ही लावायला पाहिजे असं मला वाटतं, पण त्याच्यातले जे पर्सेंटेज आहेत ते तुमचे कमी जास्ती होत असतात. पॉइंट नंबर 6, मॉइश्चरायझर्स. रेटिनॉल लावल्यानंतर तुमची ड्राय स्किन होते, त्याचमुळे हायड्रेशनची खूप गरज असते. मॉइश्चरायझरने हायड्रेशन मिळतं हे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर तुमच्या स्किनला जे सूट होतं तेच मॉइश्चरायझर तुम्ही त्याच्यानंतर लावायला पाहिजे. माझी कॉम्बिनेशन स्किन आहे त्यामुळे मला डॉट अँड कीचं जे सेरेमाइड्स हायलोरॉनिक ऍसिड असणारं जे मॉइश्चरायझर आहे ते खूप छान पद्धतीने सूट झालेलं आहे. ते ड्राय स्किनसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण खूप छान आहे. तसंच डॉट अँड कीचं ऑइली स्किनसाठीचं पण मॉइश्चरायझर मिळतं, ते पण खूप चांगलं आहे असं मी ऐकलंय. डॉट अँड की हा ब्रँड तुम्हाला वापरायचा नसेल तर सेटाफिलचा पण ब्रँड आहे जो खूप चांगला आहे. त्याचे दोन्ही मॉइश्चरायझर्स ड्राय स्किनसाठीचे, ऑइली स्किनसाठीचे आणि कॉम्बिनेशन स्किनसाठीचे पण खूप छान आहेत. आणि ह्याबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे रेटिनॉल जे तुम्ही 3 ते 4 वेळा आठवड्यातून लावलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावताय. आता उरलेले जे दिवस आहेत जे तुम्ही रेटिनॉल लावलेलं नाहीयेत
त्यामुळे मॉइश्चरायझर स्किप करायचं असं अजिबातच करायचं नाहीये. ड्राय स्किन नसेल तरी पण हायड्रेशन एनिवे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्किनसाठी आणि रात्रीतून ती रिपेअर होत असते. त्याचमुळे हायड्रेशन जेवढं जास्ती मिळेल तेवढी तुमची स्किन छान अजून ग्लोईंग दिसणार आहे. आणि मॉइश्चरायझर आणि रेटिनॉलचा अजून एक पॉइंट म्हणजे जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही सँडविच मेथड प्रमाणे रेटिनॉल लावू शकता. म्हणजेच फेसवॉश लावल्यानंतर पहिलं मॉइश्चरायझर लावायचं, मग रेटिनॉल लावायचं आणि परत एकदा मॉइश्चरायझर लावायचं. म्हणजे दोनदा मॉइश्चरायझर लावून मध्ये रेटिनॉल लावायचं. जे रेटिनॉलचे फायदे आहेत ते थोडे हळूहळू तुम्हाला दिसतील, पण ऍट द सेम टाइम तुमची स्किन जी आहे ती डबल हायड्रेटेड असेल, त्याचमुळे सेन्सिटिव्हिटी होणार नाही. पॉइंट नंबर 7, लिप केअर. जशी तुमची स्किन रिबिल्ड आणि रिपेअर होत असते, रिजनरेट होत असते, तसंच तुमचे ओठ पण होत असतात. ओठांकडे अजिबातच दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. जर का तुमचे ड्राय ओठ असतील तर एक तर तुमचा पाण्याचा इंटेक तुम्ही चेक करू शकता. पाण्याचा इंटेक कमी होतोय का, 2.5 ते 3 लिटर पाणी तुम्ही पित नाही आहात का, हे एक बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिप बाम, लिप केअर लावल्यामुळे तुमचे जे ओठ काळे पडलेले असतील, टॅन्ड असतील किंवा हायपर पिगमेंटेशन झालं असेल पण खूप चांगले क्युअर होतात. मी जे लिप केअर वापरते ते विश केअरचं लिप केअर आहे. सेरमाइड असणारं, कोजिक ऍसिड असणारं आणि नायसिनामाइड असणारं आहे. नायसिनामाइडमुळे त्याचे जे डार्क स्पॉट्स आहेत ते पण खूप कमी होतात आणि मला एक छान प्लम्पी लिप्स मिळतात. मी हे सगळ्यांना प्रोडक्ट रेकमेंड करते. विश केअरचं हे जे प्रोडक्ट आहे ते खूप छान आहे. कुठलंही स्किन केअर वर्क होण्यासाठी पेशन्स खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी आज आता काहीतरी रेटिनॉल लावले आणि मी एका आठवड्यात म्हणते की अरे मला त्वचेमध्ये काही वेगळं वाटतच नाहीये, तर अजिबातच तसं वर्क होणार नाहीये. अगदी रेटिनॉलचे फायदे दिसायला 1 वर्ष पण लागतं, पण त्याचे जे फायदे आहेत ते इनन्युमरेबल आहेत. आणि तुम्हाला तुमचंच कळेल की आताचं आपलं जे एज आहे त्याच्यापेक्षा -5 एज तरी आपलं दिसत असतं. त्याचबरोबर रेटिनॉल तुम्ही लावत असाल किंवा नसाल लावत, मॉइश्चराईज करणं मस्ट आहे आणि नंतर सकाळी पण मॉइश्चराईज आणि सनस्क्रीन करणं मस्ट आहे. आणि अजून एक मी सांगू इच्छित आहे की पॅच टेस्ट करून बघा. जर का तुमच्या त्वचेला लगेच कुठले प्रोडक्ट सूट नसतील करत तर हे प्रोडक्ट वापरायलाच नाही पाहिजेत. असं न करता छोटीशी पॅच टेस्ट करून बघा की कुठे खास सुटत नसेल ना आपल्याला, एकदा आपण कुठल्या तरी छोट्याशा कॉर्नरवर ते टेस्ट करून बघू, असं करा.
मी डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा कॉस्मेटॉलॉजिस्ट नाहीये, पण मी अभ्यास करून हे तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केलेले आहेत. तसंच लव्ह युअर स्किन अँड बी ग्रेटफुल फॉर इट. पुढच्या आठवड्यात भेटूयात. सी यू सून.